नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं एक अजब फतवा काढला। शिक्षकांवर भटके कुत्रे मोजण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। यावर सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली। भारतामध्ये शिक्षणाचा दर्जा खालावत चाललाय। शिक्षकांना शिकवण्याचं काम द्यावं, इतर कामं देऊ नयेत अशी मागणी देखील सत्यजित तांबे यांनी केली आहे। एका बाजूला आपण पाहतो की आपल्या भारताचं शालेय शिक्षण विभाग आणि शिक्षणाचा दर्जा हा दिवसेंदिवस जगाच्या पातळीवर खालवताना आपल्याला दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला शिक्षकांना अशा प्रकारचे विचित्र कामं देण्याचं सरकार काम करतंय। मला असं वाटतं की हे हास्यास्पद आहे आणि याची चीड यावी अशा पद्धतीची ही गोष्ट आहे आणि म्हणून मी नाशिकच्या जिल्हा परिषदेला विनंती करतो की त्यांनी हा तातडीने अध्यादेश मागे घेतला पाहिजे आणि त्यांना सूचना करणारे जे राज्य शासनाचा अध्यादेश आहे, कारण हे जिल्हा परिषदवाल्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला राज्य सरकारच्या अध्यादेशामुळे आम्ही हा अध्यादेश काढलेला आहे, तर राज्य शासनाने देखील हा आदेश तातडीने मागे घेतला पाहिजे। शिक्षकांना शिक्षणाचंच काम दिलं पाहिजे, शिक्षणाचं सोडून इतरत्र दुसऱ्या कामामध्ये त्यांना गुंतून ठेवू नये अशी आमची या निमित्ताने मागणी आहे।